एसटी कर्मचाऱ्यांचा संताप आता रस्त्यावर. प्रलंबित भत्ते, महागाई भत्त्याची थकबाकी आणि घरभाडे भत्त्यासाठी सरकारला थेट इशारा देण्यात आला आहे. 29 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून राज्यभर आंदोलनाची तयारी सुरू आहे. नेमक्या काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि पुढील आंदोलनाचा आराखडा काय? पहा हा सविस्तर रिपोर्ट. 2019 पूर्वीचे अलोकेशन 2019 पूर्वीचे अलोकेशन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा हम सब हमारी यूनियन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा अरे कोण म्हणताय देत नाही कोण म्हणताय देत नाही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा. मी अशोक यशवंत खोत विभागीय अध्यक्ष एसटी कामगार संघटना सांगली विभाग राज्याच्या कृती समितीच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन घंटानाद व महाआरती नियोजन झालेलं होतं. त्याचबरोबर त्या आंदोलनामध्ये राज्याच्या आंदोलनामध्ये सर्व आर्थिक प्रश्नावरचे प्रश्न उपलब्ध केले ते तातडीने सोडावेत. त्याचबरोबर सांगली विभागातील 2 वर्ष झाले लोकांचे वैद्यकीय बिलं मिळाले नाहीत, ते वैद्यकीय बिलं मिळावीत. त्याचबरोबर हाजरी प्रोत्साहन भत्ताही दिलेला नाही, तो देण्यात यावा. कोविड भत्ता दिला नाही, सन 2021 पासून तो देण्यात यावा. आणि वैद्यकीय बिलं सगळे लोकांची शिलाई भत्ता हाही कामगारांना अदा करावा यासाठी स्थानिक पातळीवरती नोटीस देऊन सुद्धा त्यांनी दखल न घेतल्यामुळे आज निदर्शने केलेली आहे. आणि या निदर्शनानंतर ती दखल घेतली नाही तर 29 तारखेला बेमुदत संपामध्ये हा विषय घेऊन आम्ही विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे. कामगारावरती हे झालेला प्रसंग जो हे केलेला त्याबद्दल सर बोला. माझ्या मध्य विभागीय कार्यालयामध्ये जो महिलेवरती अत्याचार झाला गेला किंवा त्याच्यावरती जो अन्याय झाला गेला त्यासाठी एसटी कामगार संघटनेच्या महिलाच्या वतीनं ते निवेदन देऊन त्या संबंधित कर्मचाऱ्यावर एसटी महामंडळ प्रशासनानं निलंबनाची कारवाई करून त्याची तात्पुरती बदली मिरजागारीते करण्यात आली आहे. परंतु एवढा न होता त्या अशा प्रकारचे जर सफाई करणारे अधिकारी असतील तर त्यांचा महामंडळाने नागरी बंदोबस्त करावा. जर अशी प्रकरणाने बंदोबस्त केला नाही तर संघटना निश्चितपणे महिलांच्या संरक्षणासाठी गंभीर दखल घेऊन तीव्र आंदोलनही करेल. आज आंदोलन घंटानाद आणि वृत्तमंदिरामध्ये घंटानाद आणि महाआरती आज पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर या स्थानिक प्रश्नावरती आज निदर्शनही आयोजित केली होती. त्याप्रमाणे स्थानिक प्रश्नावरती जे आमचे प्रश्न प्रलंबित आहेत कामगारांचे जे सगळे भत्ते आहेत, वैद्यकीय बिलं जे अडून पडलेले गेले 2-2 वर्ष, कोविड भत्त्यामध्ये जे लोक आमचे BHCला कामाला गेले होते त्यांचा हाजरी प्रोत्साहन भत्ता तिने अद्याप दिलेला नाही. त्याचबरोबर वैद्यकीय बिलं ही सादर केलेली आहे. 2-4 वर्ष झाले शिलाई भत्ता दिलेला नाही. त्यासाठी आम्ही आज स्थानिकवरती निदर्शन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि निदर्शनं आज केलेली आहेत.